मराठी नामशेष होण्याचा धोका आहे असं भालचंद्र नेमाडे यांनी म्हटलंय। जगात दरवर्षी 25 भारतामध्ये 5 ते 7 भाषा या नामशेष होत आहेत। मराठी भाषा बंद होत आहे, मराठी शाळा बंद होत आहे, संस्कृती सांभाळा असंही त्यांनी म्हटलंय। प्राथमिक शिक्षण मातृभाषेमध्येच द्या असंही नेमाडे यांनी म्हटलेलं आहे। ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी पालकांना आवाहन केले। नाशिकमध्ये सध्या विश्व मराठी साहित्य संमेलन सुरू आहे आणि या संमेलनामध्येच त्यांनी या संदर्भातलं विधान केलंय। सगळ्या लोकांचा असा अनुभव आहे की तुम्हाला परक्या भाषेतलं ज्ञान टिकत नाही आणि हे अगदी तुम्हाला अगदी इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी तर बोलू देत नाहीत। तिथे तर त्यांचीच भाषा चालते कारण ते पुढे गेलेले लोक आहेत। आपल्यासारखे लोक मागे राहणारे फक्त इंग्रजी बोलत आहेत, ही पहिली गोष्ट। आणि त्यासाठी मराठीचं वैभव वाढवणं आवश्यक आहे। तर तुम्हाला सगळीकडे दिसेल की हे वाढत इतकं चाललं आहे आज की आज शाळा बंद होत आहेत, इंग्रजीत शाळा मुलांना पाठवायचं आहे, ही मुलं पुढे काही करू शकत नाहीत, मागे पडतात आणि आपलं हे दुर्दैव होत आहे की येईल मित्र हो की मराठीला अल्पसंख्याकाचा दर्जा द्या अशी परिस्थिती येईल किंवा आमच्याकरता रिझर्वेशन ठेवा, मराठी आहोत आम्ही अशी परिस्थिती येईल। हे असे ज्ञानेश्वर आणि चक्रधर आणि यांच्यासह परिस्थितीची अशी पाळी यायची शक्यता आहे। कारण मराठी शिक्षणाला वाईट दिवस आले आहेत। ते आपल्यासारख्यांनी जे काही सुबुद्ध असतील त्यांनी कमीत कमी बंद करावे आणि याच्यातूनच मार्ग काढावा, कारण जगात कुठेही दुसऱ्या परक्या भाषेतून पुढे जाता येत नाही अशी परिस्थिती। लिंग्विस्टिक सर्वे होतात, जगातल्या भाषांचे सर्वेक्षण, त्याच्यात दरवर्षी 25 भाषा नाहीशा होतात असं स्टॅटिस्टिक्स आहे अगदी सगळीकडे। आणि आपल्या देशातल्या सुद्धा काहीतरी म्हणजे सर्वेप्रमाणे दरवर्षी 5 ते 7 भाषा नाहीशा होतात, नाहीशा। आता हळूहळू असं होतो मराठीच नाहीशी झाली तर काय करणार आपण? म्हणजे इंग्रजीच बोला आणि ती अशी घाणेरडी इंग्रजी, अशी परिस्थिती येईल की